हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। तर आजचा ब्लॉग आहे किंजूच्या बर्थडेची सुरुवात। सगळ्यात पहिलं मेन काम आहे ते साफसफाईचं जे झालेलं आहे आणि अजून एक मेन काम आहे केक। त्याची ऑर्डर द्यायला आम्ही जात आहे आता। किंजूचा दुसरा बर्थडे। चला आता आपण जाऊया, तुम्हाला पण आम्ही घेऊन जातो। चला बघा ती किती एक्साइटेड आहे। किंजू इथे बघ, चला चल चालत चालायचं। मी नाही घेणार सारखं, मला ना तुला घेऊन मला कणकणी येते। बर्थडेची केकची ऑर्डर द्या। चालत चालायचं, मी घेणार नाही उचलून। हा चल ग चल। तर मग अशी आम्ही स्टेशनला गेलो होतो केकची ऑर्डर देण्यासाठी। तर एवढा मोठा पाऊस आला ना, तर आम्ही सगळं भिजलो। एकच छत्री नेलेली, तेवढी किंजूला छत्री आणि मला छत्री होती, तरी पण आम्ही खूप भिजलो। आणि मग केकची ऑर्डर दिली आणि थोडीफार शॉपिंग केली आम्ही। किंजूसाठी हेअरबँड वगैरे घेतला। भरपूर आम्हाला शॉपिंग करायची होती, पण एवढा मोठा पाऊस आला ना, खूप मोठा पाऊस आला, म्हणून आम्ही घरी आलो। आणि येताना जर एवढं आम्हाला त्रास झाला ना, एक रिक्षा भेटत नव्हता आम्हाला। खूप म्हणजे खूपच मोकळे रिक्षा पुरवतात, पण रिक्षावाले थांबवत नाहीत। किती मी त्यांना म्हटलं लहान बाळ आहे माझं, मला सोडा, तर अजिबात रिक्षावाले ऐकत नव्हते। असे मोकळे रिक्षा पळवायचे पण थांबत नव्हते। तर नशीब आम्ही आलो कसं तरी। मग एक रिक्षावाला भेटला, त्याने आम्हाला सोडलं। आणि परत बाहेर लहान मुलांना घेऊन जायचं म्हटलं ना, खूप हालत खराब होते पावसाळ्यात तरी। पण काय करणार, आमची किंजूला बाहेर जायचं असतं। आम्ही निवडलं कधी पण येते मागे मागे, मग तिला घेऊन जायलाच लागतं। तर आता इथे मी सगळे बघा भांडी वगैरे कपाट वगैरे घासून घेतलेली, ती आता सगळी भांडी लावते। आणि किंजूचे पप्पा उद्या येणार आहेत, आता एअरपोर्टवरती आले, त्यांचे फ्लॅट आहे आज। आणि उद्या येतील, सकाळी येते 10 वाजेपर्यंत, म्हणजे लवकरच येतील, कारण की इथे 6ला त्यांचं लँड होणार आहे विमान। आणि एअरपोर्टवरून घरी यायला 8-9 तर वाजतीलच, कारण की मुंबईचं ट्रॉफिक तर तुम्हाला माहितीच आहे। चला आता ही सगळा पसार मी लावून घेते। आणि आता वाजले तर रात्रीचे 12:30, कारण की तिकडून स्टेशनवरून यायला आम्हाला वेळ झाला। मग येऊन जेवण बनवलं, आता जेवलो आणि म्हटलं चला आता हे सगळा पसारा लावून घेते। चला मग। हा चालेल। असं काय शर्ट घातलंय, ढिल्ल ढिल्ल शर्ट काय घातलंय? तिकडे टाक, तिकडे टाक की उचलून पहिलं ही। हाय हाय। फोनवर बोलतीस ना पप्पा बरोबर। अरे मी दीदी अगं माझ्याकडे पण नाही का? अरे पप्पाने मग केवढं चॉकलेट आणलंय, जरा पकड ना पप्पा। रडायला लागली, काय काय रडते? चॉकलेट आणलंय पप्पानी, चॉकलेट। तू बोलतेस ना फोनवरती, सगळं घे, दे जा ना, दे पप्पाकडे दे। चॉकलेट दिला ना तिला देत जाईल। नको नको, तिला रडते, रडकी आहे। नाही तिला दवाखान्यात न्यायला लागल, रडते, रात्री पण रडत होती। उठते, सर्दी झाली तिला। सर्दी झाली, सर्दी झाली। फोनवर कशी बोलते? या या या। अरे वा, हे आणलं ती बरं झालं। हे काय आहे? हा हा, हे बरं आहे आपलं बाहेर टाकायला। टॉवेल
पहिलं चिंगूचं चॉकलेट देऊया. ब्लँकेट. हे काय आहे ब्लँकेट? बरं झालं मिळाली. हा त्याला कमीच होते हातरायचे. हो 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 हो. आता अरकले, आता अरकले. आता उठली, आता उठली, आता उठली. बरोबर. हा भरपूर आणलेत ही. बरं हे बघ. आता हरकली, आता हरकली. अरे वा, तेच तिथे काढलं बघ. बघा तेच काढलं तिने. आता खुश झाली, आता खुश झाली बघा. अगं बाई कशी असते ना. अगं आता खुश झाली. तुझं बिस्किट आणि ते कुठे गेलो पप्पा? डार्क फॅन्टसी. हा आता आता खुश झाली बघा. फोटो काढू दे. नाही हे कधी बर्थडेला द्यायचा? ती बर्थडेला द्यायचं बघू. हे ठेव ना. हा ही पण छान आहे ती. तिला दे एक काढून खायला, नाही तर जरा फ्रीज मध्ये ठेवायला लागेल. नाही इथे क्लायमेट चांगलं आहे. इथं तिकडे लय गरमी, लय गरमी. लवकर पोहोचला, ट्रॅफिक नसेल सकाळचं. आज सुट्टी आहे ना. हा आज 15 ऑगस्ट. हा सुट्टी. तर 15-20 मिनिटातच आला तुम्ही. अगं तिथून ना विमानच लेट निघालं. कुठून? सौदीवरनं. हा तरीच मग 2 वाजता होतं ना. नाही 2 वाजता. पप्पाचा फोन किती वाजता तुम्ही केलेला? 2:30 वाजलेले तेव्हा फोन केलेला, विमानात बसलोय म्हणून. काय लास्ट भेटले, लास्ट 5व्या नंबरची सीट. अरे वा. बघू बघू पप्पाचं करत होते थोडं. बघू बघू. ती रात्रभर जागीच आहे, तिला झोप म्हणलं तरीच नाही. मला लागली परत झोप जरा. ठेवलं तिने, ठेवलं. ठेवलंच का ग सोनू? ती म्हणली तेच बोललेली मी ठेवते. बघा बघा तुझ्यासाठी, तुझ्यासाठी बघू. हो हो हो. काढून दे. तुम्ही द्या, तुम्ही द्या. तुमच्याकडे घे घे. अजून अजून जवळ. आता आली, आता आली, आता आली बघा. बरोबर आली. पप्पा आहे ना, पप्पाने एवढी चॉकलेट आणली ना तुझ्यासाठी. काढून द्या, काढून द्या. काढून दे. चल आता सगळी फ्रीज मध्ये ठेवा. फ्रीज मध्ये ठेव ग सगळी. सोनू सगळी फ्रीज मध्ये ठेव, मला आंघोळ करायची. तरी पण भरपूर आहे लय तरी. तिला दे एक थोडस काढून एक आणि हे कर, ठेवून द्या फ्रीज मध्ये. काढून दिला. बघू शिंगू चॉकलेट लय खात्या. तुला कमी आणलं तरी पण आणली भरपूर. ती नाही ठेवणार आता, आता चॉकलेट खाते. कसा आहे, कसा आहे का चिंगू? तुझं फेवरेट
ती पण तिला लय आवडतं. जास्ती घालतल्या घालत. झालंय काय खाऊ मी. हा. चॉकलेट आवडतं. कालपासून पाऊस आहे आणि नव्हता पाऊस. एवढे दिवस पाऊसच नव्हता, चांगलं ऊन पडायचं. ते आवडलं आवडीचं नाही. मग ते खराब होते. ह्याला आवडतं हे दे ह्याच्यात ठेवायचं काय आहे ते? हा. चॉकलेट आणते. बिस्किट ना ह्याच्यात ठेव. हे आणलं तर बरं केलं, वेगळं टेस्टी चॉकलेट. हा ते पापडीवालं ना. 2 चादर अजून हे चॉकलेट. हे तर मस्त. हातरायचंच नाही ना आता, हातरायलाच कमी. हे आपल्याला करायचं, एक हातरायला करायचं. नाहीतर आम्हाला आहे असं कोण आलं ना तर कमी पडतं. तुला झालाय पूर्ण. तुला झालाय काय कॅन्डी चाललं होतं ती. वेफर आहे. वेफर. वेफर चॉकलेट. नाही ते कॅन्डी असते ना ती. हा. काय ऑर्डर करते तू? तुला चाप लावायला चाप नाही ठेवत ना भाकरी भाकरी खायला. किंजो व्हॉट यू वॉन्ट. नाही हात घालते तरी काय पाय आहे ना, काय दोन्ही पाय आहे ना. वाटत वाटत ना. हा सूप ना ती. आम्हाला क्रॅब सूप आवडतं. क्रॅब सूप खाणं. मम्मी कसं आहे सांगा, टेस्ट करून सांग कसं कसं आहे. पप्पाला दे, स्वतःच पिते. बघा ही बाई. तिला नाही आवडणार. सगळ्यांनी आपापलं मागवलं, मला काय. तिला हे पाहिजे मीठ. दे ना. तेच करते सगळीकडे. मीठ खाते. मीठ हा आवडतं. मला नको. तू पितो. हे खा ना, एकदा ट्राय तर कर. केलं छान आहे. किंजूला आवडलंय हा पायाचं. तसंच असतं ग. आणायचं. ते पण दिलंय बा. थांबतो की मी जरा. मी तुला देते. हे घे.
मटन घे. काय चिकन आहे? खाते ही ते कोंबडी वडे. मी खाते ना ती कोंबडी वडे. काय खाणार? मी ते खाते. खाणच मिळेल. तू खाशील ना की नो? वडे बनवून पाहिजे. बिल आलेला आहे. बिल शो द बिल. नाही ग बरं आहे. चला थोडी लॉग इन जायला आता निघालो या. पण आता रिक्षा भेटेल का नाही काही शक्यता कमी आहे. आणि त्या आमच्या इथं रिक्षाचं खूपच वांदा आहे. इथे एक उभा आहे बघा विचारून.